जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. आजचे आपल्या वाचनाचे 8वे पुष्प आहे आणि आजच्या या 8व्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी ईशान दादा गीत उपस्थित आहे. यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला देतो. ईशानदादा गीद यांच्याकडे भारतीय विचार मंच चे दायित्व आहे. अमरावती जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो दादांचा. आणि दादा शिवशंभू विचार मंचाचे कार्यकर्ता आहेत आणि तसेच स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुद्धा आहेत. तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अनुमोदनाला सुरुवात करावी. बलिदान मासानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांना पण वंदन. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानाने मागच्या वर्षी पण अशी संधी दिली होती. या वर्षी पण ती संधी दिली. त्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार. आता या बलिदान मासानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांचं पण आम्ही एक त्यांचे वेगवेगळे पैलू आठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि या आठवण्याच्या या पैलूमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेगवेगळ्या अँगलनी किंवा ज्या वेगवेगळ्या एक छायेनी आम्ही बघतोय, तर तसंच आम्हाला औरंगजेब कोण होता हे पण बघावं लागेल. कारण की जेव्हा आम्ही औरंगजेब बघू तेव्हा आम्हाला आमच्या छत्रपतींचं महत्व कळणार आहे. हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे की या 40 दिवसांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर काय अत्याचार झाले असतील, पण मुळात औरंगजेब कुठल्या मानसिकतेचा होता आणि त्या मानसिकतेसोबत आमचे छत्रपती काय मानसिकतेचे होते किंवा त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या एकंदरीत त्यांनी केलेल्या घटना या त्यांच्या चरित्रांना उजाळा देणार आहे. तर आम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब, आलमगीर औरंगजेब याला पाहताना काही गोष्टी आम्हाला आवर्जून पाहाव्या लागतील की औरंगजेब काय होता. औरंगजेब हा धर्माढ्य होता. शरिया कानून किंवा कुराण या गोष्टींवर चालणारा होता. आणि हे आम्ही पाहताना आम्हाला याच्या पहिलेच पण किंवा याच्या नंतरचं किंवा समकालीन एक उदाहरण आम्हाला गुरु तेग बहादूरांचं पाहावं लागेल, ज्यांची यावर्षी 350 शहीदी वर्ष आहे. आम्हाला गुरु गोविंद सिंग पण बघावं लागतील. आम्हाला दोन्ही छोटे शहेजादे ज्यांचं वय 9 वर्ष आणि 7 वर्ष होतं, गुरु गोविंद सिंगांचे दोन्ही मुलं, त्यांना ज्या पद्धतीने भिंतीत चिनवून देण्यात आलं, हे पण आम्हाला हे जे इतिहासातले औरंगजेबाच्या बाबतीतले पाहावं लागतील की शरिया कानून आणि कुराण या 2 गोष्टीवर चालणारा क्रूर असा हा राजा आलमगीर औरंगजेब होता. काय होतं तर सत्तेसाठी स्वतःच्या भावाला पण मारणारा हा औरंगजेब होता. म्हणजे दारा शिकोला मारणारा, त्यांनी सत्ता काबीज न करावी म्हणून त्याला मारणारा, स्वतःच्या भावाला, सख्या भावाला मारणारा हा औरंगजेब होता. अनेक कडक कारस्थानं करून वेगवेगळ्या ठिकाणी हे स्वतःचं राज्य विस्तार करणारा पण होता. जसं दारा शिकोचं सांगितलं, गुरु गोविंद सिंगाचं सांगितलं, गुरु तेग बहादुरांचं सांगितलं. हे जे आम्ही पाहतोय तर या सगळ्या याच्यात आम्हाला कुठं ना कुठं हे वेगवेगळे लोक या पद्धतीनं कट कारस्थानं करून मारलेला आम्हाला किंवा त्यांच्यासोबत युद्ध असं केलेलं दिसतं. मग जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांसोबतही आलं तेव्हा कुतुबशाह आणि या सगळ्यांना पण कट कारस्थानं करून त्यांची सत्ता काबीज करणारा असेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत पण ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडता येत नाही बा किंवा त्यांच्याशी सरळ युद्ध होऊ शकत नाही, तर अशा वेळेस शिर्केंना जवळ करणारं पण आम्हाला हा औरंगजेब दिसतो, कट कारस्थानं करणारा औरंगजेब दिसतो.
सत्ता आपल्या हाती राहावी म्हणून आपल्या मुलाला पण मारताना कमी न बघणारा पण आम्हाला औरंगजेब दिसतो. आणि शरिया या सगळ्या याच्यावर तर सांगितलंच. आणि आम्ही हे जेव्हा असं सगळं बघतो औरंगजेबाच्या बाबतीत, तेव्हा काही पुस्तकांमधल्या काही नोंदी पण आम्हाला यांच्या बाबतीतल्या बघावं लागेल, की ज्याच्यामध्ये वीरांचे वीर धर्मवीर या पुस्तकांमध्ये आम्हाला औरंगजेबाच्या बाबतीतलं एक दिसतं, की काय होतं औरंगजेबाच्या बाबतीतलं. तर शरीयतनुसार म्हणजे इस्लामी कायद्यानुसार मुघलांचे साम्राज्य हिंदुस्थानात चालले पाहिजे, असे औरंगजेबाला वाटत होते. म्हणून औरंगजेबाच्या आदेशात शेख निजाम बुऱ्हाणपुरीच्या मार्गदर्शनाखाली भारतीय उपखंडातून प्रमुख उलेमाची समिती गठीत झाली आणि सलग 8 वर्ष 2 लाख रुपये खर्च करून 30 खंडांमध्ये फतवाए आलमगिरीचा नावाचा ग्रंथ तयार करण्यात आला, ज्या अनुषंगाने हिंदूंना कसं छळायचं, हिंदूंना कसं मारायचं, या संदर्भातलं असे अनेक अनेक फतवे या आम्हाला फतवाए आलमगिरीच्या माध्यमातून दिसतं. मारताना शिवरायाच्या मृत्यूच्या बाबतीत पण आलमगीर मुआसिरी आलमगिरीची एक नोंद जी औरंगजेबाच्या या सगळ्या याच्यात दिसतं. संभाजी महाराजांच्या बाबतीतलं एका ठिकाणचा स्पष्ट उल्लेख दिसतो, जो औरंगजेबाच्या या सगळ्याच्या आलमगिरीमध्ये आलमगीर नामामध्ये दिसतो, की काफर का बच्चा जहन्नमी रफ असं एक हे दिसतं. त्याच पुस्तकात संभाजी महाराजांची कशी क्रूर हत्या करण्यात आली ते पण आम्हाला दिसतं. हे आम्ही जेव्हा बघतोय तेव्हा प्रामुख्याने औरंगजेबाला आम्हाला हे क्रूर, धर्माद्ध, त्याच्यानंतर छळ कपट करून असंच आम्हाला दिसतं. पण आम्ही जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र जेव्हा पाहतो, तेव्हा फार छोट्या वयात बुधभूषण ग्रंथ लिहिणारे, या सगळ्या याच्यात फक्त एक वेळा छत्रपती संभाजी महाराज हे एका पीराच्या ठिकाणी गेले आणि तेही कवी कलशांमुळे गेलाय. कारण की कवी कलशांनी एक ज्याला म्हणता येईल की एक नवस केला होता आणि त्या नवस पूर्ण करण्यासाठी एकच वेळा छत्रपती संभाजी महाराज हे त्या पीराच्या ठिकाणी गेले. बाकी पूर्ण याच्यात धर्मवीर जी आम्ही उपमा लावतो त्या यांनीच वागलेले आम्हाला दिसतात छत्रपती संभाजी महाराज. याच्यासोबत सत्तेसाठी कुठेही संभाजी महाराजांनी आम्ही जेव्हा एक कुठेतरी जुळवण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब, तर सत्तेसाठी कुठेही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची एक जी शपथ घेतली होती, ती शपथ पुढे अविरत चालू ठेवण्याचं काम पण छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. अनेक अनेक गोष्टीतून आम्हाला काही गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत पण आम्हाला लक्षात येतात. ती म्हणजे की छत्रपती संभाजी महाराज हे आम्हाला वेगवेगळे सोडून ज्यावेळेस स्वराज्यावर संकट आलं, त्यावेळेस त्यांनी पोर्तुगीजांची शेवटची जी लढाई होती ते सोडून ते आलेले आम्हाला दिसतात. कारण की काय होतं, की दुसऱ्या बाजूनी स्वराज्यावर आक्रमणही सुरू झाली होती आणि यावेळेस सुद्धा धीर गंभीर होऊन एक त्याला उत्तर कसं द्यायचं याचं शोध, या उत्तराचा शोध पण संभाजी महाराज आम्हाला घेताना दिसतात. अनेक छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस अनेक संकट आम्हाला आलेली दिसतात औरंगजेबाच्या या याच्यातून. चहू बाजूंनी वेढण्याचा प्रयत्न पण औरंगजेबाने केलाय, पण त्या याच्यात पण कुठेतरी उत्तर देण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराज करतात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या या सगळ्या याच्यात
हिंदवी स्वराज्य संच आणि स्वराज्य रक्षणाचा लढा, पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात आणि मोहन शेट्टी यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक लेख लिहिलाय. तो लेख आपल्या सगळ्यांसमोर वाचतो आणि बलिदान मासानिमित्त आजचं जे अनुमोदन आहे ते अनुमोदन इथेच पूर्ण होईल असं सांगतो. त्या पुस्तकात त्याचं हेडिंग आहे प्रकरण 6व्या मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची थोरवी. हा पूर्ण लेखच वाचण्यालायक आहे. हा पूर्ण लेखच वाचतो. शिवरायांच्या पश्चात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संभाजी राजांनी स्वराज्य रक्षणाची अभूतपूर्व लढा दिला आणि शेवटी देश, धर्म आणि समाज रक्षणासाठी बलिदान दिले. त्यांचे ते संघर्षमय चरित्र मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व होते असं म्हणावे लागेल. एकाच वेळेस इंग्रज, जंजिरीकर सिद्धी, पोर्तुगीज आणि औरंगजेबाच्या बलाढ्य मुघली सत्तेशी सतत 9 वर्ष संघर्ष करून संभाजी राजांनी आपला पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्वाचे दर्शन घडविले. यापूर्वी औरंगजेबाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात शाहिस्ते खान, मिर्झाराजे जयसिंग, दिलेर खान आणि जसवंत सिंहासारखे अनेक मातब्बर सरदार चालून आले होते. परंतु संभाजी राजांना मात्र प्रत्यक्ष औरंगजेबाशीच हा संघर्ष करावा लागला होता. या लढ्यामध्ये औरंगजेबाच्या प्रचंड मुघली सामर्थ्यापुढे संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य अगदीच तोकडे होते. अशाही परिस्थितीत संभाजी राजांनी आपल्या कुशल नेतृत्वाने औरंगजेबाला त्राही त्राही करून सोडले. म्हणूनच खापी नामक खानासारखा मुघलांचा इतिहासकार संभाजी राजांविषयी लिहितो, संभाजी हा शिवाजीपेक्षाही औरंगजेब आणि मुघलांसाठी 10 पटीने अधिक त्रासदायक शत्रू ठरला. संभाजी राजांचे बलिदान हे व्यर्थ गेले नाही. त्यांचा त्याग आणि बलिदानापासून मराठ्यांनी प्रेरणा घेऊन स्वराज्य रक्षणाचा हा लढा तसाच पुढे चालू ठेवला. नंतरच्या काळात छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाशी लढून आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले. निराश झालेला औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 रोजी त्यांचा महाराष्ट्र मृत्यू पावला. या 27 वर्षाच्या मुघल मराठा संघर्षात शेवटी मराठेच विजयी झाले व मुघलांना माघार घेऊन निघून जावे लागले. जगाच्या इतिहासात एक समाज स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी जगातील बलाढ्य पाशवी सत्तेशी कसा झुंज देऊ शकला याचे हे उत्तम उदाहरण आहे. संभाजी राजांची राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती आणि त्याच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले बलिदान आज 21व्या शतकातही सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. एवढा मोठा म्हणजे या लेखातून आपल्याला समजते की औरंगजेब किती मोठा होता, किती बलाढ्य होता. 9 वर्ष संभाजी राजांनी त्याला झुंज दिली. त्याच्या नाकी तोंडी पाणी आणलं होतं. स्वराज्य निर्माण करताना कुठेतरी वाटलं की अकबराचा फायदा घ्यावा, तर अकबराचा पण फायदा घेतलाय. संभाजी राजांनी किंवा मराठ्यांनी, संभाजी महाराजांसोबत मराठ्यांनी कसं, मग त्याच्यात हंबीरराव मोहिते असेल किंवा तसं वेगवेगळे त्यावेळेसचे स्वराज्याचे रक्षण करणारे सरदार असतील, या सरदारांनी औरंगजेबाच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात औरंगजेबाला कसं सळो की पळो सोडलाय हे आम्हाला लक्षात येतं. शिवाजी महाराज गेल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर चुटकीत घेऊ इच्छिणारा औरंगजेब इथेच आला आणि इथेच खपला. 30 वर्ष सतत झुंजत राहिला, पण त्याला ते घेता नाही आलं. हे छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर पण आम्हाला पाहायला मिळतं. त्याचं एकमेव कारण होतं की 40 दिवस भोगलेल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी ज्या यातना होत्या, त्या यातना हे आम्हाला पुढच्या काळात आमच्या सगळ्या मराठ्यांना प्रेरणादायी ठरल्या. आजचा विषयच मुळात औरंगजेब काय आणि त्याला आमच्या राजांनी कसं उत्तर दिलं हे आजच्या अनुमोदातून मांडण्याचा प्रयत्न केला. आजचा विषय मांडण्यासाठी विषय दिला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते, आयोजक, प्रतीक, शिवादादा, प्रथमेश या सगळ्यांचं आभार मानतो आणि आजचं अनुमोदन इथेच थांबवतो. पुढे काही अजून सेवा असली तर ती सेवा सांगावी एवढाच एक सांगतो आणि थांबतो.
धन्यवाद दादा. नक्कीच पुढं काही असलं तर आम्ही तुम्हाला सांगू. आणि आज इतकं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल पुनश्च एक वेळा धन्यवाद. यानंतर वाचन सत्राची लिंक ग्रुपवरती येईल. कृपया सर्वांनी ते जॉईन करावे. जय शिवराय. कालपर्यंत आपण 15वं अध्यायापर्यंत आलो होतो. आज 16वा अध्याय चालू होईल. तर वाचन मी चालू करतो. लक्षावधी फौजेसह खासा औरंगजेब चिमुकलं स्वराज्य बुडवायला आला. त्या गोष्टीला आता 4 वर्ष होत आली. राजधानीपासून शेकडो मैल दूर असलेल्या प्रदेशात शंभूराजांनी त्याला पक्क खिळवून ठेवलेलं होतं. अजूनही कोंडी कायमच होती. हिंदवी स्वराज्याचं बळ नेमकं कशात आहे हे वृद्ध बादशहाला अजूनही कळत नव्हतं. दक्षिणेत स्वराज्याचं बळ नेमकं कशात आहे हे वृद्ध बादशहाला अजूनही कळत नव्हतं. दक्षिणेत आल्या आल्या त्यानं पैशाचा थैल्या मोकळ्या केल्या. साम दाम दंड भेद या चारही मार्गांचा अवलंब केला, पण शंभूराजांची तडफ त्याला पुरून उरली. पुरंदर, सिंहगड, तोरणा, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विशालगड, रायगड, लोहगड, राजमाची अशा बुलंद किल्ल्यांपैकी तर 16च, पण साधा रामशेत सारखा उत्तर सीमेवरील किल्लाही औरंगजेब अजून जिंकू शकला नव्हता. अजूनही रामशेत जिद्दीनं मोगलांशी झुंजत होता. शंभूराजांचं मनोधैर्य जराही कमी झालेलं नव्हतं. शहजादा मुअज्जम आणि शहाबुद्दीन फिरोज जंग यांनी नुकतीच दोन बाजूंनी कोकणात मोहीम काढली होती. या संदर्भात शंभूराजांनी वाई प्रांतातील देशमुखांना सैन्य भरतीसाठी पाठविलेलं पत्र उपलब्ध आहे. या पत्रावरून शंभूराजांच्या आत्मविश्वासाची पूर्ण कल्पना येते. शके 1605 च्या पौष वद्य 12 गुरुवार दिनांक 3 जानेवारी 1684 रोजी रायगडावरून पाठविलेल्या या पत्रात शंभूराजे लिहितात. सुलतान मुअज्जम व शहाबुद्दीन गनिम दोन्हीकडून कोकणात उतरला. या प्रसंगी हशमांचे बहुत प्रयोजन आहे. करिता संताजी यमाजी यास नवसंचनी हशमांचा जमाव करावयाबद्दल वरघाट प्रांते पाठविले असे. ते सांगतील तेनेप्रमाणे नवसंचनी करून पाठवून देणे. हे काम बहुत नाजूक आहे. या प्रसंगी जरी हशमांचा पोखता जमाव झाला तरी गनिमांचा काय गुमान लागला. बुडविलाच जातो. जमाव पाठवणे स्वामी संतोषी होतील. या पत्रावरून शंभूराजांची निर्भयताही प्रत्ययास येते. कैलासवासी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून शंभूराजे स्वराज्याचा कारभार चालवित होते. ते धर्मनिष्ठ होते, पण धर्मांध नव्हते. गोवा मोहिमेच्या वेळी पोर्तुगीजांनी फोंडा वेढला होता. त्यावेळी तटबंदी ढासळून फोंडा संकटात सापडला होता. अशा वेळी तेथील मराठी हवालदार, सरनौबत, सबनीस, नाईकवाडी प्रभृती अधिकाऱ्यांनी गनिमाचा पराभव व्हावा म्हणून कोटातील हजरत पीर अब्दुल्ला खानाच्या पीराला उल दिव्याचा नवस केला होता. पोर्तुगीजांचे संकट टळल्यानंतर या अधिकाऱ्यांनी शंभूराजांना नवस पूर्ण करण्याची विनंती केली. त्यावेळी शंभूराजांनी आनंदानं पीराच्या पूजेसाठी दरसाल 50 हुनांची तैनात करून दिली. सकळ सुखाचा त्याग करून शंभूराजे अहोरात्र स्वराज्यासाठी धावपळ करीत होते. दुर्दैवाने नेमके त्याच वेळी क्षुद्र हेव्या दाव्यापायी आपलीच माणसं आपसात कलह करून त्यांचे पाय मागे ओढत होती. कवी कलशाकडे कुल अख्त्यारी दिल्याबद्दल रायगडावरील जुन्या मुत्सद्द्यांना एक गट नाराज होता. कवी कलशाचा प्रामाणिकपणामुळे शंभूराजांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. स्वाभाविकच कवी कलश त्यांचा जवळचा सल्लागार बनला. जुन्या मुत्सद्द्यांना त्यांचं वैषम्य वाटू लागलं आणि ते कवी कलशाच्या नाशार्थ टपून बसले. इसवी सन 1684च्या अखेरीस शहाबुद्दीन रायगडला वेढा घालण्याच्या विचारात होता. याच सुमारास रायगडावर शंभूराजांनी मानाजी मोरे, गंगाधर पंत, वासुदेव पंत व राहुजी सोमनाथ यांना कैद केले. दिनांक 30 ऑक्टोबर 1684. बहुदाचे शहाबुद्दीनशी गुप्तपणे संधान बांधून कविकलशाचा काटा काढण्याचा विचारात असावेत. शंभूराजांच्या जागरूकतेमुळे या कटाचा बिमोड त्वरित झाला. शंभूराजांनी कविकलशाचा शहाबुद्दीनच्या बंदोबस्तासाठी रवाना केले. शहाबुद्दीन पुणे मार्गे बोरघाटातून चालून येत होता. कवी कलशानं त्याला गंगुली मुक्कामी गाठलं.
उभय पक्षी घनघोर लढाई जुंपली. या लढाईत कवी कलशानं चांगलाच पराक्रम गाजविला. मराठेही नेहमीच्याच आवेशानं झुंजू लागले. अखेर शहाबुद्दीनचा दारुण पराभव झाला. दिनांक 14 जानेवारी 1685. पराभूत झालेला खान चाकणकडे पळून गेला. कवी कलशाच्या या यशस्वी मोहिमेच्या संदर्भात शहजादा अकबरानं शंभूराजांना लगेच दिनांक 18 जानेवारी 1685 रोजी जे पत्र पाठविलं ते बोलकं आहे. शहजादा अकबर या पत्रात लिहितो, छत्रपती संभाजीराजे यास विदित व्हावे. मोगल घाटाखाली उतरून आले. यावेळी कवी कलश यांनी ठाणं मांडून झुंज दिली. हे महमूद खान व खिदमत परस्त खान यांच्या लिहिण्यावरून कळले. कवी कलश हा आपला उत्कृष्ट एकनिष्ठ सेवक आहे. कुणाच्या मत्सराने त्याचा नाश होईल असे परमेश्वर न करो. कवी कलशावर आपली कृपा राहावी आणि आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य आहे. आतापर्यंत मोगल परतले असतीलच. तुम्ही लिहिल्याप्रमाणे तुम्ही खेडण्याकडे रवाना झाले असालच. तसे असल्यास कळवावे म्हणजे मीही या मोहिमेत तुमच्या बरोबर राहीन. मोगल जीवाचा आटापिटा करीत होते, पण शंभूराजे त्यांना यश मिळू देत नव्हते. त्याच वेळी वतनदार मंडळींना दिलासा देणं, शूरांच्या पराक्रमाचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणं आणि फितुरांना दयामाया न दाखविता खडसावणं हेही सुरू होतं. मोगल पुणे प्रांतात आला त्यावेळी कैसावसा कैलासवासी कान्होजी नाईक जेध्यांचा मुलगा शिवजी जेधे हा फितूर झाला. त्याच्या पाठोपाठ बाजी सर्जेराव जेधे हाही मोगलांकडे गेला. पण थोरल्या महाराजांप्रमाणे शंभूराजेही फितुराची गय करीत नाहीत हे बाजी जोध्याला माहीत होते. त्यातून शंभूराजांचा विजय वार्ता रोजच त्यांच्या कानी पडत होत्या. बाजी जेध्याला पुन्हा स्वराज्यात येण्याची इच्छा झाली. रोहिड्याचा किल्लेदार संताजी निंबाळकर याला पत्र लिहून आपल्याबद्दल शंभूराजांकडे रदबदली करण्याची त्यांना विनंती केली. शंभूराजे आपलं देशमुखी वतन आपल्या स्वाधीन करतील आणि अभय देतील तर आपण एकनिष्ठ राहून स्वामी सेवा करू, असं बाजीनं संताजीला सांगितलं. संताजीनं ही हकीकत शंभूराजांकडे लिहून पाठवली. त्यावेळी त्यांनी बाजी जेध्याला लिहिलेले कडक उत्तर वाचनीय आहे. दिनांक 5 ऑक्टोबर 1685 रोजी लिहिलेल्या या पत्रात शंभूराजे बाजीला खडसावतात. तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्रा पाठविला की आपला भाऊ शिवजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास गेला. त्याने आपली गुरेढोरे वढून नेली. पुढे आपणास बरे पाहणार नाही याबद्दल आपणही उठून शिरवळास आलो आहे. एसियासी आपण स्वामीच्या पायाशी एकनिष्ठच आहे. स्वामी कृपाळू होऊन आपले वतन देशमुखी आपले स्वाधीन करतील आणि अभयपत्र सादर होईल तरी आपण सेवेसी येऊन एकनिष्ठ होऊन सेवा करीन म्हणून. तरी तुमचा मुद्दा इले हवालदार एही स्वामीचे सेवेसी हुजुरास लिहिला. त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हासी लिहिले आहे. तरी तुम्ही आधी सरासरी हरामखोरी केली की वतनदार होऊन इमानी इतबारे वर्तावे. ते गोष्टी न करता स्वामीचे अन्न बहुत दिवस भक्षिले त्याचे सार्थक केलेले की स्वामीच्या पायाशी दुर्बुद्धी धरून 2 दिवसाचे मोगल त्याकडे जाऊन राहिले. तुमचा भाऊ गनिमांकडे गेला तो आम्हास बरे पाहीन ऐसे होते. तरीही तुम्ही स्वामींसनीत हुजूर यावे होते म्हणजे तुमचे इतबारपणा कळून एकनिष्ठता कळो येते. ते केले नाही तरी बरीच गोष्ट झाली. या उपेरेही गनिमांकडे राहणेच असेली तरी सुखेची राहणे. तुमचा हिसाब तो काय. एक क्षणी स्वामी आज्ञा कर करीतात तरी गनिमान देखील तुम्हास कापून काढवितच आहे हे बरे समजणे. दुसरी गोष्ट की तेथे राहणेच नाही एकनिष्ठेने स्वामीचे पायाजवळी वर्तावे ऐसे असेल तरी परभारे मुद्दे सांगणे गडकिल्ल्याकडे राबीते काय म्हणून करिता. हे गोष्ट स्वामीस मानत नाही. जो राबत करणे तो स्वामीकडे करून हुजूर वर्तमान लिहून पाठवणे. स्वामी तुमचा मुद्दा मनास आणून आज्ञा करावयाची ते करतील. तरी ऐशी गोष्ट करावया प्रयोजन नाही. हुजुराती खेरीज दुसऱ्याकडे एकंदरीत राबिता न करणे. जे वर्तमान लिहिणे ते स्वामीस लिहीन जाणे.
तुमचे ठाई एकनिष्ठताच आहे ऐसे कळविली या वरी जे आज्ञा करणे ते करून आज्ञापत्र सादर होईल तेनेप्रमाणे वर्तणूक करणे. या रोखठोक पत्रामुळे बाजी जेधे वरमला. त्यानं शंभूराजांकडे मनापासून चाकरीची इच्छा धरली. शंभूराजांनी त्याला राजमाचीवर राजश्री निळोपंत प्राधान्याच्या दिमतीस ठेवलं. बाजी जेधे पुन्हा स्वराज्य कार्यात आला, पण मोगली प्रलोभनाला बळी पडून स्वराज्याशी द्रोह करणारे ही तुरळक निघत होतेच. कान्होजी शिर्के, यशवंतराव दळवी, नागोजी माने मोगलांकडे गेले. कैलासवासी महाराजांच्या मुन्शी काझी हैदर हाही इसवी सन 1683 मध्ये औरंगजेबाकडे गेला. पुढील वर्षी पदाजी एकोजी मल्हार आणि राव सुभानचंद हेही मोगलांकडे फितूर झाले. पण अशी उदाहरणे तरी तुरळक होती. बहुवंशीय घराणी शंभूराजांच्या खांद्याला खांदा लावून मोगलांशी झुंजत होती. तर आजचं हे 16वं प्रकरण इथेच समाप्त झालं आणि पुढील जे 17वं प्रकरण राहील ते उद्या वाचन होईल. जय शिवराय सर्वांना.